अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. वर दिलेल्या 2 पर्यायापैकी एका पर्यायाला निवडायचं आहे आणि स्वामी तुम्हाला काय सांगत आहे हे जाणून घ्यायचं आहे. स्वामी सांगतात, तुझा शत्रूही तुझ्या पायाशी लोळण घेणार आहे. तुझं नशीब आता नवीन वळण घेणार. ज्यांनी तुला कमी समजलं ते तुझ्यासमोर डोळे खाली करणार. तुझं शत्रू जिंकून नाही तर स्वतःला जिंकून हारणार आहे हे तुला आज कळणार आहे. तुला हरवायला निघालेली लोक आज तुझ्या यशाच्या गोष्टी सांगणार आहे. होय बाळा, ज्यांनी तुझं नुकसान केलं त्यांनीच आता तुझी किंमत करणार. देव शांत बसलेला आहे, पण न्याय देताना आवाज येणार नाही, फक्त परिणाम दिसणार. माझ्या लेकरा, तुझा अन्याय झाला आहे, पण त्याच अन्यायाने तुला ताकद दिली आहे. आजचा संदेश तो शेवटपर्यंत आहे, कारण यात तुझं आयुष्य बदलण्याची ताकद आहे. तुझी शांतता तुझं सर्वात मोठं शस्त्र. ज्यांनी तुला तोडलं तेच उद्या तुझ्यासमोर वागतील. माझ्या लेकरा, आयुष्यात कधी कधी प्रत्येकाला असं वेळ येतो जेव्हा आपलेच लोक आपल्या विरुद्ध उभे राहतात. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो तेच आपल्याला तोडण्याचा प्रयत्न करतात आणि तेव्हा मनात एकच प्रश्न येतो की माझ्याच नशिबी हे का? पण बाळा, आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे जे तुझा विचार बदलून टाकणार आहे. म्हणून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. माझ्या लेकरा, शत्रू म्हणजे फक्त बाहेरचे लोक नाहीत. कधी कधी तुझी भीती, तुझ्या आत्मविश्वासाचा अभाव हे सुद्धा तुझे सर्वात मोठे शत्रू असतात. आणि जोपर्यंत तू स्वतःला हरवतोस तोपर्यंत बाहेरचे लोक तुला हरवत राहतील. बाळा, म्हणून तू घाबरू नकोस. ज्या दिवशी तू स्वतःवर काम करायला सुरुवात करशील, त्या दिवशी तू शांत राहून मेहनत करशील, त्या दिवशी तुझा आयुष्य बदलायला लागेल. हे माझ्या लेकरा, तुझं उत्तर बोलण्यात नाही, तुझं उत्तर तुझ्या यशात आहे. लोकांना काही बोलू दे, तू फक्त काम करत राहा, कारण आवाज करणारे लोक नेहमी रिकामीच असतात. म्हणून तुझ्या शांततेची ताकद तू बनव. बाळा, देव कधीच उशीर करत नाही, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा सगळं काही बदलून जाते, कारण देव न्याय नक्की देतो. जर तुझ्या देवावर विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप कर आणि हा संदेश तो 21 जणांना शेअर कर, कारण कोणीतरी तुझ्या संदेशाची वाट पाहत आहे. होय माझ्या लेकरा, आजपासून एकच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे तू कमी नाहीस, तू कमजोर नाही, तू फक्त अजून पूर्णपणे जागा झालेला नाहीस आणि तुझ्यातील आत्मविश्वास तू जागा केलेला नाहीस. माझ्या लेकरा, तू मेहनत कर, दिवसरात्र कोणाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी. तुझ्या मेहनतीचा परिणाम तुला नक्कीच मिळणार आहे माझ्या बाळा. आणि मग बघ, ज्यांनी तुला नाकारलं तेच लोक तुझं कौतुक करतील. ज्यांनी तुला कमी लेखलं तेच तुझ्या पायाशी वागतील. वय बाळा, जे तुला आता सूड घ्यायची गरज नाही. तुझं यश तुझा सर्वात मोठा बदल असणार आहे. माझ्या लेकरा, गुपित ठेव, कारण लढाई, सर्वात मोठी लढाई आपल्या आतल्या आत सुरू असते. जग तुला काही सांगेल, पण तू स्वतःवर विश्वास ठेवलास तर तुला कोणीही थांबवू शकणार नाही. या जगात अशी कोणती शक्ती नाही जे तुला अडवेल, कारण साक्षात भगवंताची शक्ती तुझ्या पाठीशी आहे, तर तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही. जर तुझ्या भगवंतावर विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे तू टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक बाळा. यासाठी नाही, दुसऱ्यासाठी नाही, तर स्वतःसाठी जगणार आहेस. ज्यांनी तुला त्रास दिला तेच उद्या तुझ्या यशासाठी टाळ्या वाजवणार आहेत, कारण तू बदललास तर सगळं बदलणार आहे. माझ्या लेकरा, होय विश्वास ठेव, तुझं आयुष्य आता नवीन वळण
घेणार आहे. माझ्या बाळा बघ, तुझ्या शांततेमागे काय चालले आहे ते तुझ्या शत्रूंना अजून कळाले नाही. बाळा, आज तू एकटा आहेस, पण उद्या लोक तुझ्या मागे येतील. तू काहीच बोलत नाहीस, पण तुझं आयुष्य, तुझे कर्म, तुझे यश मोठ्याने उत्तर देत आहे. तुझी वेळ आता जवळ येत आहे. माझ्या बाळा, तुझ्या शत्रूचं अस्तित्व संपणार जेव्हा तू स्वतःवर लक्ष केंद्रित करणार. माझ्या बाळा, तुझं पुढचं पाऊल अनेकांना मागे टाकणार आहे. तुझी किंमत ज्यांना कळाले नाही तेच उद्या तुला शोधत येणार आहेत, कारण तुझा आजचा संघर्ष उद्या तुझं साम्राज्य तयार करत आहे. माझ्या बाळा, बघ, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा नवीन वळण घेत आहे. ते आता सुरू होत आहे. बाळा, कधी लक्ष दिलास का? वादळ येण्याआधी सगळे शांत होतं, तसं काहीच तुझ्या आयुष्यात चाललं आहे. तू शांत आहेस, पण तुझ्या आतमध्ये एक वादळ तयार होत आहे. म्हणून तुला आज एकटं वाटत आहेस, पण हा एकटेपण तुला घडवत आहे. तू स्वतःला ओळखत आहेस. तुझे शत्रू तुला कसं काय समजतात हे त्याच्यावर तू विश्वास ठेवू नकोस. त्यांना माहीत नाही की तू फक्त तयार होत आहेस आणि तुझा देव तुला तयार करत आहे. तू दररोज थोडा थोडा पुढे जात आहेस आणि हीच तुझी खरी ताकद आहे. बाहेरची लढाई जिंकणं सोपं, पण स्वतःच्या मनाशी जिंकणं हे खऱ्या योद्धाचं काम आहे. होय माझ्या बाळा, एक दिवस येईल जेव्हा तुझं आयुष्य बदलणार आहे. तू त्याच्याकडे लक्ष देणं बंद केलं तेव्हा त्याची ताकद कमी झाली, कारण शत्रूची ताकद तुझ्या लक्षात असते. हे माझ्या बाळा, विश्वास ठेव. जे तुला हरवायला आले होते आता तेच तुझ्याकडे शिकायला येतील. आजपासून स्वतःला कमी समजणं बंद कर, कारण तू जे विचार करत आहेस तसं तुझं आयुष्य बदलतं. मनात आहे फक्त तू तुझ्यावर आणि तुझ्या देवावर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. जर देवावर तुझा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे तू टाईप कर आणि सुंदर मार्गदर्शन जास्तीत जास्त लोकांना तू शेअर कर. माझा बाळा, बदलत आहेस आणि हा बदल थांबून आता कोणाच्या हातात नाही. लक्षात ठेव, तू शांत आहेस म्हणून कमजोर नाहीस. तू शांत आहेस म्हणजे तू तयार होत आहेस आणि जेव्हा तू उभा राहशील तेव्हा तुझे शत्रू तुझ्या पायाशी वाकतील आणि तुझ्याकडे पाहायला सुद्धा घाबरतील. म्हणून तू स्वतःवरती विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा, कारण साक्षात ब्रह्मनायकाची शक्ती आता तुला मिळणार आहे. बाळा, आज रात्री तुझं आयुष्य बदल होणार आहे आणि त्याचा परिणाम तुझ्या शत्रूवर होणार आहे. माझ्या बाळा, बघ, हा योगायोग नाही. तुझ्या आयुष्यातील ही वेळ साधी नाही तर न्यायाची आहे. स्वामीचा आशीर्वाद जेव्हा मिळतो तेव्हा शत्रूचं अस्तित्व संपून जातं. तुझ्या डोळ्यातले अश्रू आता शक्तीत बदलणार. आजचा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास, कारण तू स्वामीचा लाडका भक्त आहेस आणि स्वामी तुझ्यावर खूप प्रेम करतात. जर तुम्ही स्वामीवर प्रेम करत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप कर. बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा हा आशीर्वाद तुला परिस्थितीला बदलायला शिकवतो तर सकाळची परिस्थिती आता बदलणार आहे. बाळा, कर्म कधीच कोणाला सोडत नाही. तू उत्तर दिलं नाहीस, भांडलं नाहीस, हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. बाळा, माझ्या लेकरा, सर्व आश्चर्यचकित तुझं आयुष्यात होणार आहे. तुझी किंमत आत्ता त्यांना कळणार आहे. फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि तुझा आत्मविश्वास जागा ठेव. जर माझ्यावर तुझा विश्वास असेल तर स्वामी माऊली माझं दुःख दूर करा असे तू टाईप कर. आता सर्व तुझ्या मनासारखं होणार आहे. बाळा, विश्वास ठेव. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.